आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। मला मंडळी एक सांगा की पदार्थ चांगला झाला आहे की नाही हे पहिलं कुठलं हे ओळखायचं कसं मला सांगा। कसं तर वास म्हणजे फोडणीचा वास किंवा भाजीचा वास किंवा स्वयंपाकघरात जो पदार्थ बनतोय त्याचा वास बाहेरपर्यंत पोचायला पाहिजे। या वासावरून मला आठवलं की शाळेत असताना ना की मधली सुट्टी असायची ना, त्या मधल्या सुट्टीत सगळ्यांचे असे डबे उघडायचे आणि ते डबे उघडले की वेगवेगळे वास यायचे आणि मग त्या वासांवर माझं काय वा 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 मला बरोबर कळायचं कोणाच्या डब्यात काय आहे, ह्याच्या डब्यात काय आहे, तिच्या डब्यात काय, मला बरोबर कळायचं आणि मी असा इकडे तिकडे फिरत फिरत माझं असं जेवण व्हायचं। मला आठवत नाही शाळेत एका बाकावर बसून किंवा एका जागेवर बसून मी कधी जेवलो आहे। माझा डबा सुद्धा फिरायचा आणि मी सुद्धा बाकीच्या डब्यांवर फिरायचो। थोडक्यात काय की जेवण कसं झालं आहे याचं पहिल्यांदा आपल्याला कळतं ते आपल्या नाकामुळे, म्हणजे वास येतो आपल्याला। कुठेही बघा, म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा भाजीपावच्या गाडीवर किंवा वडापावच्या गाडीवर किंवा लग्न समारंभात कुठल्याही ठिकाणी गेलं की पहिल्यांदा आपल्याला वासावरून कळतं की ते जेवण कसं आहे। थोडक्यात कुठेही गेलं तरी आपली घाणेंद्रिय मजबूत आणि व्यवस्थित असायला पाहिजेत, तरच आपलं ते सगळं जेवण आहे ते पोटापर्यंत जातं आणि आपल्या ते अंगी लागतं। आज माझ्या अंगी काय लागणार आहे हे मला अजून माहिती नाही आहे, कारण इकडे ज्या गृहिणी आलेल्या त्या काय करणार आहेत हे मला अजूनही सांगायला तयार नाही आहेत। पण आता कॅमेरा सुरू झाला म्हटलं त्यांना सांगावंच लागणार आहे। पण आधी आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मी मृणाल विलास सोनवणे। बरं, कुठे राहता आपण? मी डोंबिवलीला राहते। डोंबिवलीला राहता। बरं, घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर, माझी मुलगी आणि मी। काय करतात ते यजमान? ते कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये। बरं, कन्स्ट्रक्शनचा स्वतःचा बिझनेस आहे? नाही, पार्टनरशिप आहे। पण म्हणजे ते पार्टनरशिपमध्ये असले तर त्यांच्यावर जबाबदारी असणार? भरपूर जबाबदारी असणार। मग गाठभेट होते का तुमची त्यांची? हो, लोकल होत ना, लाईक लोकली वर्क करतात। अच्छा, बरं, ठीक आहे। आणि किती वर्ष तुमच्या लग्नाला झाली? आता 15 पूर्ण। हो, लाजताय काय? झाली 15 वर्ष आता। ते लाजणं कायम ठेवायचं असतं, तोच तर एक दागिना असतो बायकांचा, हो की नाही? बरं, मुलगी काय करते? आता 9th ला जाईल। अरे, मोठी मुलगी आहे। बरं, ठीक आहे। ओके, आता आपण खाण्यापिण्याकडे येऊया। एकंदरीत डोंबिवलीची हवा बघता, एक तर डोंबिवली व्यवस्थित आहे, हवेला चांगला आहे। पूर्वी होता, आताचं काही कल्पना नाही मला, कारण डोंबिवलीच्या बऱ्याच गोष्टी, पण डोंबिवलीत आपोआप व्यायाम होतो हे मला निश्चित माहिती आहे। कारण रस्त्यात खड्डे असल्यामुळे ना, तुम्ही गाडीतून जा, चालायचा खड्डा असतोच, त्यामुळे आपोआप एक वेगळा व्यायाम तिथे होतो। शरीराला एक असे हादरे बसतात आणि त्यामुळे आपोआप थोडंसं एक 10-20 ग्रॅम आपलं आपोआप कमी होतं वजन। पण हवा छान आहे डोंबिवलीची, माणसं छान आहेत, डोंबिवलीची माणसं छान आहेत आणि एक आपलं सांस्कृतिक शहर म्हणून त्या डोंबिवलीची ओळख आहे। आणि या सांस्कृतिक शहरातली एक गृहिणी इथे आपल्याकडे आलेली आहे। तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो। आणि मला आता सांगा की 15 वर्षापूर्वी तुमचं लग्न झालं, बरोबर? तर लग्न झालं तर तुम्ही जेव्हा सासरी आलात लग्न होऊन, तेव्हा तुम्ही मला खरंच सांगा की तुम्हाला काय काय येत होतं जेवणात बनवायला? मला खरंच काही येत नव्हतं। ओके, मग बरं, आता आपण ते पुढे आपण बघायचंच आहे, त्या गोष्टीकडे खाण्यापिण्याकडे आपण लक्ष द्यायचंच आहे। आम्ही काय करतो, पहिल्यांदा जरा चहा पिऊन घेतो। म्हणजे मला ॲक्च्युली गरज नाही चहाची, गरज त्या नाही, कारण डोंबिवलीनं ऑलरेडी आलेल्या आहेत त्या। तर तुम्ही आधी चहा घ्या, चहाचा घोट घ्या, फ्रेश व्हा आणि मग आपण किचनकडे जाऊया। आम्ही जरा चहा पितो। ओके, चला, चहा वगैरे ढोसून आम्ही व्यवस्थित असे फ्रेश झालेलो आहोत आणि आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी परत एकदा तुमचं सगळ्यांचं अतिशय हास्यवदनाने आणि हास्यमुद्रेने आणि अतिशय आनंदाने स्वागत करत आहोत। कशाला जडजड शब्द वापरायचे? साधे सोपे आपले सरळ आहेत ते वापरा ना। ठीक आहे, चला
आता तुमचंही मनापासून स्वागत करते आमच्या या किचनमध्ये. खोटं असलं तरी सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पुदिना टिक्की. पुदिना टिक्की. मला साहित्य सांगता काय काय? हो सांगते. रवा, उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लॉवर, पुदिना, मक्याचे दाणे, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, ओवा, गरम मसाला, मीठ, हळद आणि स्वागत केलं. आता मुद्द्यावर येतो. काय तेल तापलेलं आहे म्हणजे काय पहिली स्लॅब पडलेली आहे. ही भाषा तुमच्या ओळखीची असेल ना? पहिली स्लॅब पडलेली. आता दुसरी स्लॅब टाकायची. दुसरी स्लॅब म्हणजे आता आपल्याला सगळं एकत्र करायचं. काय करायचं आपल्याला? आधी हे सगळं बटाटा कुस्करून घ्यायचा आहे. बरं, बटाटा सगळं शेवटी कुस्करू आपण. बरं, बाकीचं तुम्ही टाकून घ्या. नाही आधी बटाटाच. आधी बटाटाच पाहिजे तुम्हाला? हट्ट असा आहे का तुमचं? मला बटाटाच पाहिजे. तर त्याप्रमाणे ते कन्सिस्टन्सी चेक करते. बरं, घेऊ. हो. आता मला सांगा. रवा सॉरी कॉर्नफ्लॉवर. एवढं? अजून कमी करू? कमीच आहे. मक्याचे दाणे, आता हिरवी मिरची, ते घाला सगळं. खाणार मी. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? पुदिना घाला थोडं. आलं लसूण पेस्ट. ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या खोबरी मिरची आहेत. ओवा, गरम मसाला, हळद, हो तीळ, मीठ. हो. आता मी काय म्हणतो, हे एवढं करण्यापेक्षा तुम्ही जे ऑलरेडी करून आणलेलं आहे ते घेऊन आपण काम सुरू करू ना. हो चालेल चालेल. भूक पण लागलेली आहे, वेळ सुद्धा नाश्त्याचीच झालेली आहे, त्यामुळे हे बाजूला ठेवून द्या. आपण जे ऑलरेडी घेतलेलं आहे आता काय टिकीच करायची ना आपल्याला. हो. आणि हा रवा आहे ना, तो असू दे. हो ह्याच्यात तुम्हाला घोळवायचं असेल ना ते. हो. रव्याला रवा दिसल्यावर मला कळलं. अजून एक प्लेट लागेल का? त्या वड्या ठेवल्या. ते डायरेक्ट सोडून द्या. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपल्याला कुठल्याही ग्रीन चटणी बरोबर. सॉस तर कॉमनच आहे, बट दुसरी कुठली अशी थोडीशी सेमी लिक्विड चटणी असेल त्याच्याबरोबर. ओके. अशा मी अजून 8-10 असंच पद्धतीने करू शकतो, पण बेसिक तुम्हाला सांगितलं 2चा पाडा आला की आपल्याला 20चा पाडा येतोच ना, बरोबर आहे की नाही? तसंच आहे ते. 10चा पाडा आला की 20चा यायलाच पाहिजे. जर येत नसेल ना तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. हां बस अजून एक त्याकडे. मला आत्तापुरते 3 बस झाले. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. पुदिना टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लॉवर, उकडलेला बटाटा, रवा, पुदिना, मक्याचे दाणे, हिरवी मिरची, ओवा, गरम मसाला, तीळ, मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट. कृती: प्रथम एका बोल मध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, मक्याचे दाणे, हिरवी मिरची, पुदिना, आलं लसूण पेस्ट, ओवा, गरम मसाला, हळद, तीळ आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या टिक्की बनवून त्या रव्यामध्ये घोळवाव्यात आणि गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. चला मंडळी, आता जाऊया आपण पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय? चिकन लिव्हर मसाला. चिकन लिव्हर मसाला. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हो सांगते. चिकन लिव्हर, कोथिंबीर, धणा पावडर, कांदा, हिंग, बिटाचा किस, लिंबू, मीठ, फिश फ्राय मसाला आणि आलं लसूण पेस्ट. साहित्य बघितलेले. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती पहिल्यांदा? पहिले आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे. बरं, त्यासाठी काय लागेल तुम्हाला? एक मोठा बाउल. झणझणीत करा, रागवलं नाही घेत ना? नाही नाही. हे आपण काय घालतोय? आधी मीठ घालायचंय, मग फिश फ्राय मसाला, मग आलं लसूण पेस्ट. आता हे काय? हा थोडा हिंग. ठीक आहे.
धणा पावडर, आणि लिंबू घालून. ओके. आता आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून द्यायचं. हे मिक्स करून साधारण एक 15-20 मिनिटं ठेवायचं. बरं. आता कांदा करतो. टाकतो सगळं. थोडे आलं लसूण पेस्ट यात पण. पुरे. बिटाचा किस. हा बीटाचा किस का मध्ये झाला? ऍक्च्युली ना फिश लिव्हरचा आणि बीटाचा? नाही ते तर झालं. फिश फ्राय मसाल्याला खास म्हणजे फ्लेवर चांगला असतो पण कलर नसतो. म्हणजे असं दिसायला थोडं हे व्हावं ना अट्रॅक्टिव्ह म्हणून. ओके, म्हणून बीट आहे. हो म्हणून. हे तसा बीटाचा उपयोग फक्त ऍक्च्युली दिसण्यासाठी. हो म्हणजे नॉर्मली हॉटेलमध्ये वगैरे ते फूड कलर यूज करतात, पण आपण एक म्हणजे एक नॅचरल इन्ग्रेडियंट म्हणून बीट यूज करू शकतो. आयर्न पण येऊन जाईल, कलर पण येईल आणि बीट यूज होईल. असंही आपण बीट असं नॉर्मली काय एवढं खाल्लं जात नाही. बरं, बाकी तुमचे छंद काय आहे? मला ना डिक्शनरी रिडिंग खूप आवडतं. डिक्शनरी रिडिंग. मग त्याचा वापर काय करता तुम्ही? ऍक्च्युली माझी इन्स्टिट्यूट आहे इंग्लिश स्पीकिंगची आणि कॉमर्सची. बरं. गेली 7 वर्ष मी चालवते आहे. हां. तर मला लँग्वेजचं म्हणजे लँग्वेजमध्येच डील करते ॲक्च्युली. तर मग मला वर्ड बँक चांगली स्ट्रॉंग लागते. बरं. मग त्यासाठी डिक्शनरी असाही तो हॉबी माझा पहिल्यापासूनच आहे आणि आता तर ते प्रोफेशनची रिक्वायरमेंट पण आहे माझ्या. पण डिक्शनरी वाचता म्हणजे काय, सगळे शब्द वाचता? हो, शब्दच वाचते. मग पुन्हा एक अल्फाबेट ऍड झाल्यावर मिनिंग काय चेंज झाला किंवा मग काय अजून काय व्हेरिएशन होतं, एक हे ऍड होतात त्या. मग ते म्हणजे जेव्हाही मी शिकवते ते मी यूज करते. मग त्या निमित्ताने मुलांनाही मिळतं. बरं, ही इन्स्टिट्यूट कुठे आहे तुमची? डोंबिवलीलाच आहे. बरं, आणि किती विद्यार्थी आहेत? म्हणजे बाय रूट ॲक्च्युली स्पीकिंग कोर्सेस आहेत ना, तर ते ड्युरेशन्सचे असतात. 3 months, 6 months, 1 year. तर ज्याने जेवढा वेळ लावला तेवढं कोणी एक्सटेंड करून घेतं. 100 मुलं आतापर्यंत शिकवली असतील तुम्ही? हजारो मुलं शिकवली मी आतापर्यंत. अरे काय सांगताय? हो, हे 8वं वर्ष आहे माझं. या 8 वर्षापूर्वीचा तुमचा कॉन्फिडन्स आणि आजचा कॉन्फिडन्स याच्यात खूप फरक पडला असेल. कारण तुमची डिक्शनरी स्वतःची सुद्धा खूप मोठी झाली असेल शब्दांची. आता काय? आपलं मॅक. हा मसाला महत्वाचा आहे. आणि टायमिंग काय असतं तुमच्या ह्याचं इन्स्टिट्यूटचं? मी 2 शिफ्ट्समध्ये करते. मॉर्निंग 7 to 11, मग दुपारी ब्रेक असतो. आणि जेवण आणि वामकुक्षी वगैरे. हो, आणि फार महत्वाचं आहे. काय डोंबिवली पुण्याच्या जवळ आहे ना, त्यामुळे होतं काय, वामकुक्षी वगैरे आम्हाला लागते. आम्ही काय असं राऊंड द क्लॉक काम नाही करत. आम्हाला 1 ते 4 ही सुट्टी लागतेच. बरं, पुढे. आणि म्हणजे थोडा वेळ मी ब्रेक घेते. मग माझा स्टाफ आहे, त्यांचे लेक्चर्स किंवा त्यांचे हे लावते. किती स्टाफ आहे? 6. अरे, हे छोटीशी तुमची इंडस्ट्रीच आहे तिकडे? हो हो. ओके. झाकण ठेवा. हे आपल्याला किती वेळ ठेवावं लागेल? एक 5-7 मिनिटं बस. लिव्हर लवकर शिजतं. देन रेडी टू ईट. हां, येस. थोडं गार्निशिंग करायचं आणि मग इट्स रेडी टू ईट. भूक किती लागली तुम्हाला? अर्जन्सी किती आहे खाण्याची? खाण्याची इच्छा किती आहे? हां, म्हणजे आपण दुसरा शब्द हावरेपणा पण म्हणू शकतो. किती हावरटात तुम्ही? ह्याच्यावर सुद्धा खूप गोष्टी, म्हणजे गार्निशिंग करायलाच पाहिजे अशातला काही भाग नाही. पण कोथिंबीर आहे, आईने चिरून ठेवली, आईने चिरून ठेवली, टाकायची ते टाका. पण खाणं महत्वाचं आहे, पण त्याच्या आधी लिहून घेणं महत्वाचं आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन लिव्हर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन लिव्हर, कांदा, धणेपूड, हिंग, कोथिंबीर, बीटाचा किस, मीठ, लिंबाचा रस, फिश फ्राय मसाला आणि आलं लसूण पेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन लिव्हर घेऊन त्यामध्ये मीठ, फिश फ्राय मसाला, आलं लसूण पेस्ट, हिंग, धणेपूड आणि लिंबाचा रस घालून चिकन लिव्हर 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करत ठेवावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट आणि बीटाचा किस घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन लिव्हर घालून पॅनवर झाकण ठेवावं आणि 5 ते 7 मिनिटं शिजवून डिश सर्व्ह करावी.
चला मंडळी, आता जाऊया आपण पुढच्या म्हणजे शेवटच्या रेसिपीकडे. शेवटची रेसिपी काय आपली नाव? कोकम पंच. कोकम पंच. पंच, ओके. काय पहिलं मला साहित्य सांगता काय काय? हो. इथून सांगा. हे बीट आणि कोकमाचं पाणी आहे, हिरवी मिरची, खोबरं, आलं, लसूण, काळं मीठ, कोथिंबीर, मीठ, जिरं आणि साखर. एवढंच साहित्य आहे? हो. मला फक्त एक प्रश्न पडलेला आहे. तुम्ही आता काळं मीठ आहे, पण हे काळं नाही आहे, पांढरं आहे, किंबहुना गुलाबी आहे. ह्याचं कारण का? गुलाबी मीठ असूनही आपण काळं मीठ त्याला का म्हणतो? ते जेव्हा खडा मीठ असतं ना तेव्हा ते काळपट दिसतं, म्हणून काळं मीठ आहे. आणि मग पावडर केल्यावर ते फाईन होतं, म्हणजे त्याचे ब्रेक होतात ग्रॅन्युल्स, मग ते ह्या फॉर्ममध्ये होतं. ओके. म्हणजे मातीत हात घातलेले आहेत, जेव्हा हात बाहेर काढतोय तेव्हा ते काळपट असतात, हात धुतले की परत पांढरे होतात, तसं आहे बहुतेक हे. ओके, चला साहित्य बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती? एक बाउल देता का? थँक्यू. पहिले आपल्याला खोबरं घ्यायचंय, लसूण, सोललेली लसूण आहे ना? हो, पण ना कमी घ्यायची, म्हणजे तिचा वास जास्त नाही आला पाहिजे, फ्लेवर थोडा आला बस. ओके. आलं घालायचंय थोडं, हिरवी मिरची, ती आपल्याला लागेल तशी, म्हणजे तिखट खाणार असेल तर जास्त, नाहीतर पण तिखट म्हणजे असं ते त्रास नाही. आणि हे ना ऍक्च्युली कुक नाही होत, रॉ आहे, त्यामुळे याचा तिखटपणा मरणार वगैरे काही नाही, तो राहणार. त्यामुळे आता याचं काय करायचं? जिरं घेते आणि बस बस हे बारीक वाटून घ्यायचंय आता. आणि पाणी घालून दूध काढून घ्यायचंय. ह्याचं वाटायचं, वाटतानाच पाणी घालायचं नाही, आधी थोडं वाटायचं, मग पाणी घालून, मग एकदमच बारीक करायचंय, अगदी फाईन. आणि मग त्याचं दूध काढून गाळून घ्यायचं. म्हणजे गाळून घ्यायचं, पण दाबून घ्यायचं, तो ठीक आलं पाहिजे, नुसतंच पाणी नको. बरोबर. ओके. दूधमय स्वागत. आता दूधमय का म्हटलं असेल तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. विश्रांतीवर जायच्या आधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही किचनमध्ये गेलो होतो, म्हणजे किचनमध्येच होतो. मग आम्ही मिक्सरच्या जवळ गेलो, तर मिक्सरमध्ये सगळ्या गोष्टी टाकल्या, त्या बरं बारीक करून घेतल्या, मग त्यात पाणी घातलं आणि मग अजून बारीक करून घेतल्या, आणि मग ते त्याचा रस काढल्याने असं चिपून काढलं ना, दाबून देऊन, त्यामुळे असं दाट रस आलेला आहे. ओके. आणि त्याचा वास म्हणजे वाव. ओके, आता काय करायचं सांगा मला. आता हे बिटाचं आणि कोकमाचं पाणी आहे, ते आपण कलरसाठी आणि आंबटपणासाठी घालतो. ते ह्यात घालायचंय. हे बिटाचं आणि कोकमाचं पाणी आपण कसं तयार केलं? बेसिक प्रश्न आहे, पण माहिती असायला पाहिजे ना. बीट किसून घेतलंय आणि कोकम पाण्यात आपण भिजवतोच, मग ते सगळं एकत्रच करायचं आणि मग नंतर तो चोथा काढून टाकायचा आणि मग ते पाणी घ्यायचं. ओके. आता काय करायचं? आता काय हे मीठ थोडं थोडं घालायचं. पांढरं असलेलं काळं मीठ घालूया आपण. हे बेसिकली आहे ना, नॉनव्हेज फूड असेल ना तर एक क्लोजिंग म्हणून हे घ्यायचं, म्हणजे मग ते आपल्याला तेवढं स्पायसी किंवा असं बाधत नाही, मग ते जास्त ऍसिडिटी वगैरे सगळं मॅनेज होऊन जातं. खाण्याच्या बाबतीत असंच असतं ना. कसं असतं की आपल्याला आवडतं म्हणून आपण खातो, बरोबर आहे. जिलबीचं तसं असतं, खूप जिलबी खायची आणि त्याच्यावर त्रास होऊ नये मठ्ठा प्यायचा. हे आपल्याकडे पद्धतच आहे ती. ओके. आता काय? आता काय नाही. कोथिंबीर. कोकणात हा प्रकार खूप मिळतो. कोकणात म्हणजे वा 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 वा, क्या बात आहे. येस. चला, आता हे थोडंसं थंड करायचं. हो. फ्रीजमध्ये ठेवायचं, थंड करायचं आणि मग आपण प्यायचं. पण आता सर्व करताना कसं सर्व करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. काय थंड कसं करायचं मी तुम्हाला बाहेरून दाखवू शकत नाही, पण फ्रीजमध्ये ते थंड होतं. मुळात फ्रीजचं कामच आहे, थंड करणं हेच फ्रीजचं काम आहे. पण म्हणून तुम्ही तापलेल्या माणसाला फ्रीजमध्ये ठेवलात तर ते मूर्खपणाचं लक्षण ठरेल. त्यामुळे भलत्या गोष्टी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका. ओके. हे असं घ्यायचं आणि मुद्दा लक्षात येतो ना तुमच्या? तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोकम पंच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरं, साधं मीठ, काळं मीठ, साखर, कोकम बिटाचं पाणी आणि कोथिंबीर. कृती: एका बाउल मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरं आणि पाणी हे मिश्रण मिक्सर मधून वाटून त्याचं दूध तयार करावं. या दुधामध्ये कोकम आणि बिटाचं पाणी, मीठ, काळं मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून ते एकजीव करून घ्यावं आणि थंड करून कोकम पंच सर्व्ह करावं.
मृणाल ताईने 2 पदार्थ बनवलेले, म्हणजे ऍक्च्युली 2 पदार्थ आणि 1 ड्रिंक असं बनवलेलं आहे आणि मी ते खाऊन बघणार आहे आणि अर्थात ते चांगलं असणारच, इतके वर्ष ते बनवत आहेत म्हटल्यावर. तुम्ही काय खाऊन बघा. पंच. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही काय खाता हे जसं महत्वाचं आहे ना, ते त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते कसं खाता, कुठल्या भावनेने खाता. खाण्यासाठी खाणं वेगळं आणि तृप्तीसाठी खाणं वेगळं, बरोबर आहे की नाही. त्यामुळे कसंही खाल्लं पण ते अंगाला म्हणजे शरीराला लागायला पाहिजे, त्याचा त्रास होता कामा नये, ह्याच्यासाठी त्या अन्नावर प्रेम करायला पाहिजे आणि त्याच्यावर ते प्रेमाने खाल्लं तर तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. तर असे प्रेमाने पदार्थ तुम्ही पाठवताना म्हणून मी खाऊ शकतो आणि माझी तब्येत बरी राहू शकते. तर असेच प्रेमाने पदार्थ पाठवत राहा. तुमच्याकडे काही वेगळ्या रेसिपीज असतील म्हणजे असतातच, तुम्ही प्रयत्न करत असता तर मला लगेच लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि मृणालजी, तुम्ही ऑल द वे डोंबिवलीतून आलेला आहात, त्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. Thank you. खाली मंडळी, खूप खायचंय, खूप खायचं म्हणजे असं या पद्धतीने, म्हणजे खूप बोलायचं, अजून गप्पा मारायचे त्यांच्याशी, पण निघायची वेळ झालेली आहे, वेळ संपत आलेली, म्हणजे जवळजवळ संपलेली आहे. 4, 3, 2, 1 पुन्हा भेटूया याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहा.